बघा, ही दुर्दैवी घटना ज्या दिवशी घडली 9 डिसेंबरला 3 वाजता किडनॅपिंग झालं, 6:15 मर्डर होऊन बॉडी सापडली असं पोलिसांनी सांगितलं. आणि जशी आम्हाला माहिती कळाली त्यावेळेस मी दिल्लीला सेशन चालू असल्यामुळे दिल्लीमध्ये होतो. पण तात्काळ 7:10 मीडियासमोर येऊन बाईट देऊन त्या बाईटमध्ये मी बोललेलो की मास्टर माइंड या प्रकरणातला कोण आहे तो तपासला पाहिजे. म्हणजे मला या प्रकरणाची इत्थंभूत अंदाज आलेला होता की याच्यामध्ये कोण आहे आणि या प्रकरणात जे जे सामील असतील त्या सर्वांना तर आरोपी केलंच पाहिजे, पण याच्यातला मास्टर माइंडसुद्धा आरोपी केला पाहिजे असं मी जी म्हणत होतो. त्या अनुषंगानं हा जो आज 1 नंबरचा आरोपी झालेला आहे ते पूर्ण घटना हे प्रकरण जे आहे ते 3 गुन्ह्यामध्ये किंवा 3 FIR मध्ये नोंद झाली. एक खंडणीचा, एक अट्रॅसिटीचा आणि एक खुनाचा. पण तिन्हीचं क्लब करून एकच आरोपपत्र दाखल केलेलं आहे. ज्यावेळेस आरोपपत्र दाखल झालं त्या दिवशी आम्हाला असं वाटलेलं की हे आरोपपत्र दाखल करताना थोडी घाई होती का. पण मी तरी काल माध्यमाशी बोलताना सांगितलं की जर हे आरोपीला फास्टॅगवर याचा खटला चालला पाहिजे, याच्यासाठी आमची जी मागणी आहे आरोपीला शिक्षा होण्यासाठीच हे आरोपपत्र लवकर दाखल केलं असेल तर चांगलं आहे. मग त्या अनुषंगाने नाही तर ही 3 जी प्रकार आहेत गुन्ह्याचे, तिन्ही गुन्ह्याचं एक आरोपपत्र असल्यामुळं तिन्ही गुन्ह्यामध्ये वेगळा वेगळा विषय होता. एक गुन्ह्यामध्ये 80 दिवसात आरोपपत्र दाखल करणं क्रमप्राप्त होतं आणि 90 दिवसात, आणि दुसरा जो विषय आहे तो 180 दिवसात मोकोकोचा. त्याच्यामुळे तिन्हीला एकत्र केल्यामुळे तिन्हीचं एकत्रित केल्यामुळं त्यांनी ते आरोपपत्र जे आहे ते आरोपपत्र दाखल केले. आणि या आरोपपत्राच्या अनुषंगानं बोलायचं जर झालं तर आज महाराष्ट्रासमोर हा खरा गुन्हेगारीचा चेहरा आणि बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडा राज कुणी चालवलं त्याचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून जेही काही पोलीस यंत्रणेनं जे काम केलेलं आहे, SIT असेल, CIT असेल, SIT असेल, CID असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, या तिघाच्या माध्यमातून जे आरोपपत्र तयार झालं किंवा ज्यांनी जे जे नोंदी केल्या त्याच्यानुसार या आरोपपत्र जे दाखल झालं, या आरोपपत्रामध्ये बरेच काही खुलासे झालेले आहेत. हा 1 नंबरचा आरोपी केलेला, 2 नंबरचा आरोपी जो की असा प्रकार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये की गुंड माफिया, म्हणजे हा जो 1 नंबरचा आरोपी आहे यांनी दहशत निर्माण केलेली, त्याचं एक गुंडांचा पूर्ण राजाच झालेला तो, आणि किंवा एक काय म्हणावं त्याला शब्द आता काय वापरावेत मला माहीत नाही, तर तो एक गुंडांचा प्रमुख तर नक्की म्हणता येईल असा प्रमुख झालेला हा 1 नंबरचा आरोपी. आणि त्यांनी 2 नंबरचा जो आरोपी झाला तो 2 नंबरचा आरोपी जे या प्रकरणात ज्याला केलं गेलं तो आरोपी आहे तो केज तालुक्यापुरता मर्यादित आहे. पण असे अनेक आणखी जवळजवळ 11 तालुके आमच्याकडे, 11 तालुक्यात 11 त्याचे माणसं आहेत खाली नेमलेले की ज्यांनी त्या तालुक्यावर दहशत करायची. आणि ही जी 5-7 जण आता जे आरोपी आहेत तिकडे सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, फलारी, हे जे 5-7 आहे आणखी आरोपी, म्हणजे आरोपी नंबर 3, आरोपी नंबर 4, आरोपी नंबर 5, आरोपी नंबर 6, आरोपी नंबर 7, आरोपी नंबर 8 आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काय आहेत, असे हे सर्वजण ही टोळी खाली एक तिथला प्रमुख तालुक्यात करून सांभाळायचा, अशी जवळजवळ 100 लोकांची टोळी या जिल्ह्यात आहे. असं मी वारंवार म्हणलेलो आहे की ह्या 7 लोकांवर कारवाई करून चालणार नाही. याचा प्रमुख कोण आहे, याचा मास्टर माइंड कोण आहे, तर आज CID आणि SIT त्या प्रमुखापर्यंत गेलेली आहे ज्यांनी हे गुन्हे घडवायचा. पण या गुन्ह्याला सपोर्ट कुणी केला तर हा सपोर्ट करणे किंवा हे गुन्हा करून घेणे हा झाला. पण गुन्हा करताना यांच्यात एवढी ताकद कुठून येते, यांच्यात जी आहे ती ही काम करायची यांची जी एवढी वृत्ती, गुंड वृत्ती कुठून तयार होती, तर याला राजकीय वरदास्त असल्याचे होत नाही. आणि तो राजकीय वरदास्त ज्याने कुणी दिला असेल त्याला सुद्धा याचा परिणाम भोगावा लागेल असं मला वाटतं. राजकीय वरदास्त म्हणत असतात म्हणजे आता आपण म्हटलं की मास्टर माइंड हा वाल्मिकरण हाच आहे. त्या मास्टर माइंडचा आणखी कोणी मास्टर तो म्हणजे हा राजकीय वरदस्त असणारा व्यक्ती आहे का, आणि तुमचा कुणाकडे निर्देश? नाही, मला या प्रकरणाच्या बाबतीत सांगायचं आहे की यांनी जे एक स्वतःचं वलय तयार केलं, या वलयामध्ये ह्याचं वलय फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, बीड जिल्ह्याच्या 11 तालुक्यात नाही तर धाराशिवच्या कळंब असेल, वाशी असेल, आपला परांडा असेल, भूम असेल, ह्या 4 तालुक्यात सुद्धा असे गुंड तयार केलेत. जिथं जिथं विंड मिल लावल्या त्या विंड मिलच्या ठिकाणी पूर्ण त्याचं लक्ष तिकडंच. कारण अवैधरित्या जे काही गुन्हेगारी वृत्तीनं अवैधरित्या पैसा जमवणे, या पैशाच्या माध्यमातून
जवळपास 1,500 ते 2,000 कोटीची माया जमवली आणि त्याच्या प्रॉपर्टीज कोणी ह्या महिलेच्या नावावर, दुसऱ्या पत्नीच्या नावावर, आणखी किती कुणाकुणाच्या नावावर काय काय केलंय, नोकराच्या नावावर, कुणाच्या नावावर, ह्या सर्व गोष्टी आणखी बऱ्याच याच्यात. कारण ह्याच्यामध्ये ईडी पण आली पाहिजे. 1,500 कोटी 2,000 कोटी कुठून आणले, तर याच वृत्तीतून खंडणीतून गोळा केलेली ही रक्कम आहे. त्याच्यामुळे याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केंद्राकडं आदरणीय अमितभाई शहा यांच्याकडे पण केलेली आहे आणि आणखी पण आम्ही त्याच्यात करणार आहेत. या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणात हे प्रकरण करताना हे इथं खाली सगळं ग्राउंडवर घडवणार आणि याचा मास्टर माइंडमध्ये काहीही झालं तर सुदर्शन घुले आणि ही जी मंडळी यांना सांगितलेलं की आपल्या या खंडणी वसुलीच्या प्रकरणामध्ये जो कुणी अडवा येईल त्याचा काटा काढायचा. याचं माझं म्हणणं आहे की या प्रकरणात एवढ्यावर थांबून जमणार नाही आहे, कारण हे प्रकरण आणखी शेवटला न्यायचं आहे. आणि आत्तासुद्धा ही प्रकरण तुम्हाला दिसतं एवढं सोपं नाही. माझं म्हणणं आहे की ह्या 7-8 जणांवर गुन्हा झाला आहे, पण गुन्हा दाखल झाला असला तरी उरलेले आणखी बघा 9 डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये जे कुणी दिसतात त्याच्यातले आणखी 4-5 जण जे बाहेर फिरतात, कारण त्याच्यातल्या बऱ्याच जणांनी आरोपीला पळून जायला मदत केली, काही जणांनी आरोपीला पैसे पाठवले, काही जणांनी आरोपीला सांभाळलं, काही जणांनी आरोपीला जे अटक झाल्याच्या नंतर रगी पुरवल्या, जेवण पिरवला, कुणी CIDच्या ऑफिसमध्ये जाऊन आमच्या धनंजय देशमुखला दाब दिला CIDमध्ये. असे सुद्धा काही लोक आणखी मोकाट फिरत आहेत. पोलीस यंत्रणेतल्या जी लोक आहेत, पोलीस यंत्रणेतल्या लोकांनी खरी मदत त्यांना केलेली आहे आरोपीला. त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेतले जे आहेत 2 पोलिसांचं महाजन आणि पाटलांची तर मागणी केलेलीच आहे की यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि हे जे बाकीचे लोक यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि याच्याप्रमाणे ही लढा आम्ही आणखी पुढेही लढत राहणार आहोत. आज खऱ्या अर्थानं थोडाफार आम्हाला एक न्यायाच्या बाजूनं जातोय आम्ही असं वाटतंय, कारण या पोलीस जे आहे ते पोलीस SIT असेल किंवा CID असेल यांचं जे आरोपपत्र दाखल झालं हे आरोपपत्र न्यायाकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे असं दिसतंय. पण याच्यावर गाफील राहून जमणार नाही आहे का आम्हाला एक कुटुंब असेल, गाव असेल किंवा आम्ही सर्वजण जी राजकीय मंडळी याच्यात पडलोत, या सर्वांना हा लढा शेवटपर्यंत लढावा लागणार आहे. नाही ते कोर्टातून कशा पळवाटा काढायच्या याच्यासाठी सुद्धा आणखी प्रयत्न करू शकतात, पण आम्ही ते होऊ देणार नाहीत. कारण परवाच मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली, पण मी जी आहे ती स्वतः सतीश माने शिंदे या वकील साहेबांना या केसमध्ये दाखल जे आमच्या फिर्यादीच्या बाजूने आणखी ती केस लढणार आहेत. त्यांनी तसा शब्द दिलेला मला आणि मी त्यांना भेटायला पण लवकर जाणार आहे 3 तारखेला वगैरे. आणि त्याच्यानंतर त्यांचं ते वकीलपत्र आम्ही त्याच्या धनंजय देशमुखच्या माध्यमातून आणखी फिर्यादीच्या बाजूनं पण आम्ही त्यांना उभं करणार आहोत. नाही, मग मी तेच बोललो की राजकीय कुणाचा तरी आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्हालाही माहीत आहे, सगळ्या महाराष्ट्रालाही माहीत आहे. त्यांनी उघड सांगितलं ना की माझे आणि वाल्मिकचे खूप संबंध आहेत, माझ्या घरातला आहे, माझ्या जवळचा आहे, माझा प्रमुख आहे. याचा अर्थ ज्यांनी सांगितलं त्यांचाच वरदास्त असला पाहिजे ना. आता राजकीय अवस्था तर कुणाचं नाही बघा, मी कुणाचं नाव घ्यायला घाबरत नाही, पण माझ्या जिभीवर कुणाचं नाव घेऊन काय राजीनामा होणार आहे? जेवढे लोक आतापर्यंत 50 जण म्हणतायत त्यांचं ऐकून कुठं राजीनामा झाला, त्यांचं ऐकून कुठं काय झालं? ते उलट सहानुभूती घेतली जाते, आम्ही असं, आम्ही तसं म्हणून. कारण मी कुणावर बोलतोय, कोण म्हणलंय त्यांच्याविषयी हे तुम्हाला माहीत आहे, सर्वांना माहीत नाही का? सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. ज्यांनी विदर्भामधील हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी नागपूरमधून बाईट देऊन दिली की हो तो माझा सहकारी आहे, मग ते त्यांचंच असू शकतो ना. नाही, मला एक सांगायचं तुम्हाला की प्रामाणिकपणे महाराष्ट्राला मी एक सांगणार आहे की भविष्यात म्हणजे बघा, आज ज्या दिशेनं हा तपास ही पोलीस नेत आहेत त्या दिशेनं जर हा तपास गेला तर 101% प्रत्येकजण याचे देणार आहे, कुणीही सुटणार नाही, कुणीही राहणार नाही असं मला वाटतंय. पण मी कसं आहे, मी राजकारणात सत्तेतल्या पक्षात नसल्यामुळं मला एवढं दावेनं बोलता येणार नाही. पण पोलिसने जर ह्या पद्धतीने केलं तर 100% ते, कारण कुणाला सोडायचं कुणाला धरायचं ही जर काही पद्धत झाली तर मग मात्र डिस्टर्ब होऊ शकतो. पण जर कायद्याप्रमाणे, न्यायाप्रमाणे आणि न्यायाची भूमिका घेऊन जर पोलीस यंत्रणेनं काम केलं तर खऱ्या अर्थानं या शेवटच्या आरोपीपर्यंत जाता येईल. नाही बघा, जो तपास आता चाललेला आहे याच्या बाबतीत एक तर बोललं नक्की पाहिजे की ज्या पद्धतीनं चार्जशीट दाखल केलंय ते चार्जशीट त्यांनी ज्या लाईनवर चाललंय किंवा ज्या पद्धतीने ते घेऊन जात आहेत ह्याच्यामध्ये आणखी यांना सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. आमची मागणी सहआरोपी असेल किंवा त्याच्यावर दुसरा एखादा गुन्हा झाला पाहिजे, गुन्हा नोंद झाला पाहिजे होणार. ह्या दृष्टीतून आम्ही कुटुंबानं पण काल एक SP नं सांगितलेलं की आम्हाला
एक वेगळी कंप्लेंट द्या, त्याच्या पद्धतीने कुटुंबाने वेगळी कंप्लेंट दिलेली. त्याच्यानंतर SP साहेब आता याच्यामध्ये चौकशी करून आणखी वेगळा गुन्हा मी दाखल करतो, जे असेल तर चौकशी करून जर काही त्याच्यात निष्पन्न झाला तर मी करतो. आम्ही जे दिले त्याला एव्हिडन्स दिलेत म्हणजे कुटुंबाने, तर त्याच्याप्रमाणे तोही गुन्हा दाखल होईल. पण हे जे मी आता सांगितलं की यांचे सहकलाकार कोण कोण आहेत, एवढ्यावर थांबून जमणार नाही. बीड जिल्ह्याला जर खरंच गुंडगिरी मुक्त करायचं असेल, या सगळ्या गुंड राजातून म्हणजे मुक्त करायचं असेल, मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल, तर हे 100 जणांची टोळी आहे, यांना सगळ्याला उचललं पाहिजे आणि याला मोकोकामध्ये आत टाकलं पाहिजे, तरच ही सगळा बीड जिल्हा मुक्त होऊ शकतोय. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण सर्वांनी मिळून जे आम्ही लढा दिला, या लढ्याच्या बाबतीत तुम्ही मीडियाने सुद्धा लढा दिला आहे उलट असं म्हणतो मी. तर त्याला काय कोण म्हणेल माहीत नाही, पण मीडिया सुद्धा जागरूकतेनं डोळ्यात तेल घालून सगळेजण तुमचे प्रतिनिधी सुद्धा दिवस फील्डवर सुद्धा काम करतात. तुम्ही सुद्धा केलं आहे की न्याय मिळावा, ही सगळी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जी भूमिका आहे त्या भूमिकेला साथ सुद्धा खऱ्या अर्थाने मीडियानं पण दिली. राजकीय मंडळीसुद्धा आम्ही सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या लोकांनी याच्यामध्ये म्हणजे भाग घेतला. पहिली प्रतिक्रिया माझी मीडियासमोर जरी असली तरी सर्वांनी याच्यामध्ये सामाजिक संघटनासुद्धा आलेल्या आहेत. त्याच्यामुळं ह्या लढा खऱ्या अर्थानं न्याय आणखी मिळाला नाही, पण हा न्यायाच्या बाजूनं चाललेला आहे असं वाटतंय. त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेच्या आजच्या दृष्टीने तरी त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण मी आतापर्यंत कधी बोललेलो नाही, पण आज तरी मी त्यांच्यावर शाबासकीची थाप टाकल. पण यांनी हाच लढा लढताना एवढ्यावर भागणार नाही, कारण ही कोर्टातून पळवाळा काढू शकतात. म्हणून कोर्टाची लढाई सुद्धा लढणं खूप मोठं आमच्यावर आणखी जिम्मेदारी मोठी आहे. सॉरी, पोलीस स्टेशनमध्ये जो आरोपी आहे वाल्मिक कराड, त्याची खातरदारी, त्याला इतर गोष्टी सुविधा दिल्या जात होत्या. आता कारागृहामध्ये सुद्धा हे असंच सुरू आहे. नाही, हे बघा, तुम्ही सर्वांनी जी वाहिनीवर दाखवलं ते आम्ही पण बघितलं, कारण मी काय पोलीस स्टेशन CIDच्या कस्टडीमध्ये असताना त्यांना काय ट्रीटमेंट दिली जात होती बघायला मी काही गेलो नाही किंवा काही नाही. पण जी मी तुमच्या काय याच्यावर वाहिनीशी बघितलं, त्याच्या हातामध्ये हा जसा दोरा माझ्या हातात आहे तसा दोरे त्यांच्या हातात होते. त्यांच्या हातात ती काही एक आणखी कसली चेन होती ती होती काहीतरी. मग एखादा साधा आरोपी एकूण एकाचे थोडे जरी बांधावरलं भांडण झालं आमच्या ग्रामीण भागात म्हणा, किंवा एखाद्या शहरात म्हणजे छोट्या आमच्या टाऊनमध्ये एखादं काही बोलाबोलीचं भांडण झालं, जरी लॉकअपमध्ये टाकायची वेळ आली कायद्याप्रमाणे, तर एखाद्या साध्या आरोपीला सुद्धा टाकताना त्याचा करदोडा काढला जातो, त्याची एक चेन काढली जाते गळ्यातली हातातली सगळी. मग याला का ठेवली? याचा अर्थ काय? VIP ट्रीटमेंट दिली. तर ही पोलीस यंत्रणेने दिली असेल, त्यांच्यावर बी थोडाफार दबाव असेल असं समजू आपण, कारण त्यांनी ते त्यांच्या तपासात पण त्यांनी दिली असं मान्य. तर त्याच्यानंतर काही माझ्याकडं व्हॉट्सअप चॅट्स पण आहेत, काही माझ्याकडे जे पुरावे आलेले आहेत की तुम्ही कारागृहाच्या बाबतीत बोलताय. मी परवा पण वाईटला बोलताना बोललेलो, आणि आजही तुमच्या माध्यमातून मी आमच्या बीडच्या जेलर साहेबांना विनंती करतो की हे जर असे प्रकार असतील तर ते त्वरित थांबले पाहिजेत, आणि ज्यांनी कुणी केले त्याच्या नावानिशी सांगितलंय. परवा एक आमचा सरपंच बीड तालुक्यातला दादासाहेब यांनी तर नावानिशी सांगितलेलं आहे. कोण काहीतरी कर्मचारी आहेत ते मुंडे, कोण हे 2-4 कर्मचारी, या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांना मदत केली. CCTV फुटेज त्याचे बघा म्हणून सांगितलेलं. अशा बरेच प्रकार आहेत. या सगळ्या प्रकरणातून जर घ्यायचं झालं तर कर्मचाऱ्याची ढाकणे, डोईफोडे, खाडे, चिंचाणे, मी वाचताना वाचतोय मी त्याला, हे कर्मचारी जे ते ढाकणे, डोईफोडे, खाडे, चिंचाणे असे काही एवढे कर्मचारी, या कर्मचाऱ्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी नावं घेऊन सांगितलेलं आहे की या कर्मचाऱ्यांनी मदत केली, तिथल्या CCTVची मागणी केलेली आहे. त्या कुटुंबानं मागणी केली, त्या मागणीला माझे पण पाठिंबा आहे. त्या CCTVची ही पब्लिकला CCTV दिलं पाहिजे, आणि त्या CCTV माहितीच्या अधिकारात नाही. मी पत्र माझं पण देणार आहे की आम्हाला त्याची CCTV द्या, तुम्ही काय करतात कारागृहामध्ये याच्याबरोबर. त्याच्यामुळं जर आरोपीला चुकीच्या पद्धतीने, खऱ्या अर्थानं आमचं बीडचं जेल जर बघितलं ना, तर त्या जेलमध्ये आपला जो मर्डरचा आरोपी किंवा ह्याच्यातला जो आरोपी त्याला ठेवायची सुविधा असणारं जेल आमचं नाही आहे. तरी पण आमच्या बीडच्या जेललाच त्यांना ठेवलं जाते. हर्सूल जेलला संभाजीनगरला किंवा येरवाडा जेलला पुण्याला इथं पाठवा म्हणलं तर का पाठवलं नाही, त्याची ऑर्डर होऊन सुद्धा पाठवलं नाही, ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि मला जर कायद्याप्रमाणे तिथं जाता येत असलं तर मी त्याचा तपास करणार आहे. मी आजच त्याचं बोललो आहे मगाशी पण, की मला जर जाता आलं तर मी पण तिथं जेलला प्रत्यक्ष भेट द्यायला जाणार. 2 नावं वगळली त्याच्यामधली, मुळे आणि सोनवणे, त्या आरोपपत्रामधून अशा पद्धतीची माहिती आहे, त्यावर काय तुमची? सोनवणे आणि मुळे नाही, हे जे आरोपी आहे ते प्रत्यक्षदर्शनी का म्हणजे मर्डर करताना तिथं नव्हते का होते ह्याचा मला माहिती नाही, पण
सोनवणे नावाचा त्यांना उचलण्यासाठी टीप देत होता का काय असं काहीतरी आहे, त्याच्यामुळं काही असेल. मला त्याच्यातलं काय आणखी मी आरोपपत्र पूर्ण बघितलेलं नाही, पण ते नंतर सहआरोपी केलेला तो एक सोनवणे नावाचा जो व्यक्ती आहे, जो मुलगा कोण, त्याला सोनवणे नावाचा जो आहे त्याला नंतर ॲड केलेला होता. तो मूळ याच्यात पण नाही आहे. त्याला का वगळलं किंवा काय ह्याचे सगळे डिटेल्स बाहेर येतील त्यावेळेस त्याच्यावर बोलू. एक सतीश माने शिंदेंना तुम्ही देशमुख कुटुंबाच्या वतीने नियुक्ती करणार आहात का? हो. त्यांच्याशी बोलणं झालं काय? प्राथमिक त्यांनी होकार दिलाय का? सतीश माने शिंदे साहेबांनी मला स्वतःला मी त्यांच्याशी बोललेलो आणि त्यांनी मला होकार दिलेला. मी कुटुंबाच्या बाजूनं, शासनाच्या बाजूनं जी म्हणजे जे नियुक्ती व्हायच्या अगोदर माझं बोलणं झालेलं, तर त्यांनी म्हणले की ठीक आहे, शासनाच्या बाजूनं जी ज्यांची ऑर्डर होईल ते होऊ देत, मी कुटुंबाच्या बाजूनं उभा राहतो असा मला त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि तो एवढे मोठे चांगले नामांकित ॲडव्होकेट आहेत, ते नक्कीच मला वाटतं की ते या प्रकरणामध्ये उभे राहतील. त्यांनी मला शब्द दिलेला. मला स्वतः माझं त्यांचं बोलणं झालं. तो याचा मधल्या काळामध्ये जी भेट झाली होती धनंजय मुंडे आणि जस यांची भेट, तर ती किती तपासावरती परिणाम करू शकते? किंवा तुम्ही म्हणताय एका बाजूला अखेरची शेवटच्या टोकापर्यंत जायचंय, मग ते टोकच जर बघा, मला तेच टोक वगैरे काही नाही, तुमचा मुद्दा रास्त आहे. पण त्याच्यानंतर सुरेश धसानी त्यांची भूमिका स्पष्ट केली, त्याच्यानंतर पण ते लढ्यात आलेले आहेत. आणि कोण त्यांचे जी काही वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष वगैरे, त्यांनी भूमिका त्यांची स्पष्ट केलेली. आता ह्यांची भेट का झाली, कशी झाली, कुणी घडवली, कुणी कुणाला कशात काय केलं, काय त्याचा खुलासा ते करतो बोलले, त्याच्यामुळे त्याच्यात मला न जाता मी तुम्हाला सांगितलेलं की पहिली बाईट मी दिलेली आणि शेवटच्या माणसाला शिक्षा होईपर्यंत, त्यांना फाशी होईपर्यंत मी स्वतः बजरंग सोनवणे म्हणून माघार घेणारच नाही. म्हणजे त्याच्यामुळे ही माझा निश्चय मी त्याच दिवशी ठरवला, ज्या दिवशी मी बाईटमध्ये बोललेलो की मास्टर माइंड याचा हुडका, म्हणजे माझा रोग कुणाकडे होता तर यांच्याकडे होता हे सगळ्याला कळत होतं. आणि पोलीस यंत्रणेला सुद्धा मी डायरेक्ट बोललेलो. त्याच्यामुळं मी ह्या शेवटच्या टोकापर्यंत याची भूमिका पूर्ण निभावणार. मी आणखी पण अमितभाई शहा साहेबांना भेटणारच आहे. मी आणखी परत आता मी स्वतः एकदा पहिली भेट घेतली 11 तारखेला, त्याच्यानंतर खुंडानीचा गुन्हा दाखल झालेला, त्याच्यानंतर परत मी सुप्रियाताई आणि आम्ही दोघं सोबत एकची भेट घेतलेली. त्याच्यानंतर त्याच्यातली झालेली चर्चा मला माध्यमाशी नाही बोलता येणार, पण बऱ्यापैकी आम्ही पॉझिटिव्ह आमच्याशी आहेत या प्रकरणाबरोबर आम्हाला असं दिसतंय आणि आहेत. पण जे काय ॲक्टिव्हिटी सोबत तुम्ही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.